नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून अबू आझमींचा निषेध, अबू आझमींच्या फोटोला जोडे मारत आंदोलन, औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावरून संताप। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आमदार अबू आझमी यांचा निषेध, अबू आझमी आणि औरंगजेबाच्या प्रतिमेचं दहन, आझमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। पुणे महानगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचा धडक मोर्चा, महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधामध्ये काँग्रेस आक्रमक, काँग्रेस भवन ते पालिकेच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा। नागपुरात महानगरपालिकेविरोधामध्ये काँग्रेस आक्रमक, पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारामध्ये असलेल्या कुंड्या फोडलेल्या आहेत। जळगाव महानगरपालिकेवर काँग्रेसचा मोर्चा काढून आंदोलन, शहरातील महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या कामांचे कंत्राटदार भाजपच्या नगरसेवकांचे असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। चंद्रपूर महानगरपालिकेविरोधामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन, लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती यामुळेच नागरिकांच्या समस्या वाढत असल्यानं प्रशासक राजवटी विरोधात आंदोलन। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन, आंदोलनामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचा सिंधुदुर्गात मोर्चा, शेतकऱ्यांची अवजारे आणि औषधांवर लावलेला GST रद्द करण्याची मागणी। मुक्ताईनगरमध्ये महायुती सरकार विरोधामध्ये तीव्र आंदोलन, विविध प्रश्नांसाठी काँग्रेस आक्रमक, स्थानिक प्रशासनाला निवेदन। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला 100% प्रतिसाद, बीड शहरात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसाच्या आत तातडीनं निकाल द्यावा, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरतील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा आहे। हिंगोलीच्या सेनगावमध्ये धनंजय मुंडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निषेध सभा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अन्यथा बारामतीमध्ये अजित पवारांच्या घराला घेराव घालणार। सोलापूरच्या बार्शीमध्ये तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन, संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचा आरोप। डोंबिवलीतील वाल्मिक कराड विरोधामध्ये शिवसेना आक्रमक, वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत निषेध व्यक्त। नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या पोस्टरला प्रतिकात्मक फाशी देत निषेध। देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन, अलका टॉकीज चौकात जोरदार घोषणाबाजी, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये घोषणाबाजी, मराठा आंदोलकांचं धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये आंदोलन। देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, परभणीच्या पाथरीमधील मराठा समाजाची प्रशासनाकडे मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्या धाराशिव बंदची हाक देण्यात आली, मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून बंदची हाक, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर ठिकठिकाणी पडसाद। वर्ध्यात थकीत देयकं मिळवण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदारांचं आंदोलन, सुमारे 250 कोटी रुपये थकीत असल्याची कंत्राटदारांची माहिती आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यासह कर्जमाफी करण्याची मागणी आहे। भंडाराच्या लाखांदूरमध्ये घरकुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, येत्या 15 दिवसात मागण्या मान्य करण्याची मागणी। पुण्याच्या आंबेगावमधील पिंपळगाव घोडेमध्ये तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं आंदोलन, पोखरकरवाडी येथील रस्ता बंदीवरून अतिक्रमण हटवण्याची स्थानिकांची मागणी आहे। गडचिरोलीच्या शिवनीमध्ये मुलीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, शौचासाठी बाहेर गेलेल्या मुलीवर अत्याचाराची ही घटना घडली होती। धाराशिवच्या उमरग्यामधील डाळिंब या गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अफजल खानाचा वध दाखवल्यानं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। घटनेच्या निषेधार्थ डाळिंब गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय, मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
पुण्यातील ठाकरेगडाच्या पदाधिकारी रेखा कोंडेंना अज्ञाताकडून सायकलनं धडक देऊन शिवीगाळ. पोलीस कर्मचाऱ्याकडे मदत मागितली तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यास सांगितलं, कोंडेंचा दावा आहे. नाशिकच्या चांदवड नगर परिषदेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम. वाहतुकीस अडथळा ठरणारी सुमारे 100 अतिक्रमणं जमीनदोस्त. बुलढाण्याच्या शेगावमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला 192 झोपडपट्टीधारकांचा विरोध आहे आणि आधी पुनर्वसन करा नंतरच अतिक्रमण काढा, झोपडपट्टीधारकांचा निर्धार. भंडाराच्या लाखणीतील चांदणा या परिसरामध्ये कालव्याचं काम अपूर्ण असतानाच पाणी सुटलंय. शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, भरपाईची मागणी होते. चंद्रपूरच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे भाव घसरल्यानं शेतकरी अडचणीत. नाफेडमार्फत खरेदी बंद झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. बाजार समित्यांमधील खरेदी केंद्र जूनपर्यंत सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामामधील ज्वारीच्या काढणीला वेग आलाय. शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ज्वारीचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्यात गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. हार्वेस्टर मशीनच्या सहाय्यानं गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधील हरभरा काढणीला वेग आलाय. मळणी यंत्राद्वारे हरभरा काढणीला शेतकऱ्यांची पसंती. नांदेडच्या बाजारपेठेत लाल चण्याची आवक वाढलेली आहे. आडत बाजारामध्ये पेठेत चण्याला सतत 5,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे. नागपूरच्या घास बाजार परिसरामध्ये शिवीगाळ करण्यापासून रोखल्यानं ज्वेलर्सच्या दुकानाची टोळक्याकडून तोडफोड. तोडफोडीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींकडून 5 बाईक जप्त. अमरावतीमध्ये राज्य राखीव दलाच्या पोलिसांच्या निवासस्थानी चोरीची घटना. मध्यरात्री चोरट्यांनी 10 निवासस्थानं फोडल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास. अकोल्याच्या आपातापा इथं शेतकऱ्याची 13 क्विंटल तूर चोरीला. शेतकऱ्याचं 91,000चं नुकसान. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील बेताळे बांबर्डे तलाठी कार्यालय जळलंय. जुनं दस्तऐवज जळून खाक झालेत. आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जालन्याच्या मंठा तालुक्यातल्या केदारवाडीमध्ये भव्य बैलगाडा शर्यत. मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक सहभागी. नागरिकांनी बैलजोड्यांचा थरार अनुभवलाय. सोलापूरच्या माळशिरसमधील पुरंदावेडेमध्ये उद्या बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 400 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवलाय.